नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आजचा म्हणजे हा ब्लॉग आहे मुंबईच्या सम्राटच्या पद्यपूजनाचा. मी इंट्रो शूट केला होता, पण इंट्रोमध्ये काही ऑडिओ मागे पुढे झाल्यामुळे मी परत इंट्रो शूट करतो. तर हा ब्लॉग तुम्ही पुढे जाऊन नक्की बघा. मी आणि माझ्यासोबत अनिकेत होता, आम्ही दोघं गेलेलो. हा ब्लॉग नक्की बघा, म्हणजे फुल मजेदार ब्लॉग आहे आणि क्राऊड पण तिथे खूप होता. तर तुम्हाला समजेल या ब्लॉगमध्ये. बघा डायरेक्ट पुढे, मी डायरेक्ट तुम्हाला एंडला भेटतो. तर कंटिन्यू करूया हा वाला ब्लॉग आपण. A few moments later. ऑर्डरला पण लेट करतात, कुठे बाहेर जायचं असेल तिथे पण लेट करतात. अशी पोरं माझ्यात नशिबात का भेटतात मला तेच समजत नाही. जिथे बाहेर जायचं तिथे पण लेट आहे. आम्हाला 6 वाजता बोलवलं, आम्हाला माझ्या पर्सनल रिझननी लेट झालंय. 6 वाजता बोलवलं, 6 वाजले आम्हाला इथेच बॉम्बे सेंटरलाच आहे. ट्रेन लेट आहे, आम्ही काय ट्रेन लेट नाही, ट्रेन टाईमवर आहे. ट्रेन टाईमवर आहे, पण माणूस चुतिया बनवायची कामं असतात हे. पण एवढा चुतिया बनवायचं एखाद्या माणसाला. झाली तर करणार काय. आता डायरेक्ट तुम्हाला लोकेशनला जाऊन भेटून ग्रँड रोडला पोचलो आहे. आम्ही चालत चाललो, इथून जवळच आहे, वॉकेबल डिस्टन्सला. तर आता इथून डायरेक्ट आपण हितवडीला जाऊया. मुंबईचा सम्राटची 6वी गल्ली, तिथे जाऊन भाचिमला भेटायचं आहे. भाचिमसोबत आपला म्हणजे मित्र आहे आपला शाळेतला, त्याला भेटूया. त्यासोबत जरा तिथे माहोल वगैरे बघू. आपला भाऊ पण आला आहे. ह्याची एक व्हिडिओ आहे, तुम्ही ह्याच्या आधीचा जर ब्लॉग बघितला आहे, ट्रॅव्हल रोहा, मुंबई टू रोहा बाईक राईड जरचा ट्रॅव्हलचा ब्लॉग जर तुम्ही बघितला आहे, तर जी लास्टची क्लिप आहे ना, लास्टची क्लिप, तिथे ह्याचा एक असा फुटेज आहे तो भेटला आहे आम्हाला. पण तो व्हायरल होणार नाही आहे. तो व्हायरल करायची जिम्मेदारी तुमची आहे. ह्याच्या बापापर्यंत ती क्लिप गेली पाहिजे, बापला ह्याच्या फॅमिलीपर्यंत गेली पाहिजे ती क्लिप, की हा बाहेर पोरांसोबत पण असे धंदे करतो. तर ही क्लिप पण त्याच्या बापापर्यंत, त्याच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी तुमची आहे. नाव सर्व माहिती आहे तुम्हाला ह्याचं. ID मेन्शन करेन मी ह्याची इथे या ब्लॉगमध्ये. ID ला टॅग करा ह्याच्या. नाही होणार, माझा भाव नाही करणार असं. आणि ह्याची ID एका माणसाकडे पण आहे. तर तिथपर्यंत गेली ना तर डायरेक्ट राजीनामा नाही काय, तलाक, डायरेक्ट तलाक. तिथपर्यंत गेली की डायरेक्ट तलाक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याची ID मी मेन्शन करतो. ह्याचे L लावायची जिम्मेदारी तुमची आहे. भेटतो आता डायरेक्ट हितवडीत जाऊन.
पोचलोय आणि फुल माहोल बनवला मिलिंद दादांनी. कडक. फुल कडक माहोल व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही, फुल कडक माहोल बनवला मिलिंद दादा. आपल्याला तो भातशिंगचा ब्लॉग नाही करायचा, तो भेटला आपल्याला त्याशी, आता त्याशी बोलणं करायचं जरा आपल्याला. देन मग आपण इथून निघून जाऊ, जास्त वेळ थांबायचं नाही. आता पण मिलिंदाच वाजवतोय कुठल्या साईडला, या साईडला आता पण मिलिंदाच वाजवतोय तिथे. पण फुल माहोल फुल माहोल. गरमी एवढी होते ना त्या चाटमध्ये उभं राहणं म्हणजे हालत खराब. भिजलो आम्ही 2 मिनिटात, गपचूप गर्दीतून बाहेर आलो. व्हिडिओ काढले 4-5 टाकतो ब्लॉगमध्ये. आता इथून जरा काहीतरी समजतंय ना आपल्यासोबत कुठला माणूस आहे. मग त्यासाठी जावं लागतंय. तर जातो, नंतर परत आपल्याला तिथेच जायचं आहे. भेटतो मी तुम्हाला पण डायरेक्ट. ह्या ब्लॉग मध्ये हे नाही बोललं जाणार की तलब दुसऱ्याला लागले. त्याला मी सभ्य आहे. मी काय कोण नाही कोणचा डायरेक्ट भेटतो तुम्हाला. ऋषी चौरसिया स्टेज आर्टिस्ट ऋषी चौरसिया याचा म्हणजे खूप खूप स्वागत. नगरसेवक साहेबांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. मंडळाचे अध्यक्ष
आपला झाला आहे. आपला भाऊ पण भेटला आपल्याला विकी मार्चिंग. तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की आपल्याला इथे मुंबईच्या संघामध्ये आपला एक माणूस भेटला. हा बघा विकी मार्चिंग. या भावाने आपली साथ दिली. आपल्याला 4 जुलैला काम आहे त्यासाठी. अजून रिव्हील नाही झालं ना. 4 जुलै काय जाऊन बोलतो आवाज नाही. निघालोय. आम्हाला काही दोघांना शॉप नाही थांबायचं गरजेत या. आम्ही कल्टी मार्चिंगला भेटलं. आपलं बोलणं झालं जे आपण तुम्हाला म्हणजे अजून आम्ही सांगितलं नाही. मगाशी तुम्ही सांगितलं आहे तुम्हाला. बट आता अजून जोपर्यंत आपला मेन धप्पा येत नाही तोपर्यंत जरा सुखरूप बाहेर आले सुखरूप. पण आपला जो मेन धप्पा येत नाही तोपर्यंत मी पण इथे काय बोलू नाही शकत आहे. जो धप्पा येईल ना मेन तेव्हा मग सीधा आपण राडे घालायचे. तुम्हाला माहिती आहे 4 वर्ष इथे लय वेट केलाय. या गोष्टीसाठी लय वेट केलाय. मोरया भेटतो आता डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला जाऊन. कारण का आता फुल स्वेट झालाय. ह्या गल्ली गर्मीमधून बाहेर आलो होतो. भेटतो डायरेक्ट स्टेशनला. मी तो ब्लॉग स्टेशनला शूट नाही केला. डायरेक्ट घरी येऊन हा ब्लॉग मी एंड करतो. कारण का माझ्या फोनला पण चार्जिंग नव्हती म्हणून मी ब्लॉग एंड नाही केला. डायरेक्ट घरी आलो आणि आता सकाळी उठून हा ब्लॉग मी एंड करतो. तर कसा अजून छोटा मोठा कसा तरी ब्लॉग बनवला आहे. कारण का आपल्याला एवढी आयडिया नाही. आपण असे बाहेरचे म्हणजे असे शूट कधी केले नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त आपण बँजो ब्लॉगच बनवतो. असे बाहेरचे कुठले शूट केले नाही. तर आपण ह्याच्यामध्ये आता नवीन आहोत. काय चुका वगैरे झाल्या असतील तर मला कमेंट करून सांगा. आपण पुढे सुधारू त्या चुका. आणि आता येत राहतील असे ब्लॉग वगैरे पण. आणि माझा अजून एक धमादार ब्लॉग पेंडिंग आहे. तुम्ही जर ह्याच्या आधी जो ब्लॉग बघाल ह्याच्या आधीचा मुंबई ते रोवा ट्रॅव्हल तेव्हा जे आम्ही शो वाजवायला गेलो होतो त्याच्यातले धमादार ब्लॉग अजून बाकी आहेत. मी हा ब्लॉग पुढे टाकतो आहे कारण का हा थोडा लवकर टाकायचा आहे ब्लॉग. आणि ते मी ब्लॉग ऑलरेडी रेडी केलेत पण थोडं काम बाकी आहे त्या ब्लॉगमध्ये. म्हणून मी हा ब्लॉग आधी पुढे करतो आहे. कारण का त्या ब्लॉगमध्ये खूप मोठे ब्लॉग आहेत आणि एवढा म्हणजे राडा झाला आहे त्या ब्लॉगमध्ये. आपला शो एवढा भारी वाजला आहे त्या साईडला. त्यामुळे थोडा वेट आहे त्याच्यासाठी. पोरं पण मला शिव्या घालत आहेत तो ब्लॉग अजून टाकला नाही म्हणून. तर थोडा वेट आहे. तो ब्लॉग लवकरच टाकेन पण आधी हा ब्लॉग टाकतो. तर काय चुकलं वगैरे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्षमा असावी काय चुकी झाली असेल तर आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्टवाल्या आपल्या चाबूकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन फॉलो करायला विसरू नका. भेटतो मी तुम्हाला आता नेक्स्टवाल्या चाबूकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस अँड लव्ह. बाय.